जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, संदीप नप्ते मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर हा व्हिडिओ जो आहे हा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. तर लक्षात द्या भावांनो, आपण आतापर्यंत जे शिकलो त्याच्या पुढं आजचा 5वा व्हिडिओ आहे. तर आज जे शिकणार आहे आपण चिन्हाची अदलाबदल. याच्या अगोदर काय बोललं आपण, चिन्हाचा वापर कसा करायचा, आणि आता जे करणार आहे चिन्हाची अदलाबदल. ठीक आहे, बघ लक्ष द्या. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो काय आपला चिन्हाची अदला बदल म्हणजे काय असं लक्ष द्या. कळलं तुम्हाला, टेन्शन घ्यायचं काम नाही. चिन्हाची अदला बदल. तर भावा लक्ष दे, पहिलं आपण बेरीजेचं चिन्ह वजाबाकीत जाते कसं, आणि नंतर पाहू वजाबाकीतलं चिन्ह जाते बेरीजेत कसं. ठीक आहे, तर पाहत लक्ष दे, एकदम सिंपल याच्यामध्ये सांगतो. बघ, पहिले जे सांगणारे टाईप म्हणजे टाईप म्हणून याला काय म्हणलं तरी चालते. लक्ष दे, पहिले जे बघणारे आपण काय पाहणार आहे की बेरजेचं वजाबाकी होते कसं आणि वजाबाकीतलं बेरजेच जाते कसं, त्याच्याबद्दल बोलणार आहे आपण. तर पहिले एकदम नॉर्मल गोष्टी बोलू आपण. पाहता काय म्हणतो भावा, मी म्हणलं बघ लक्ष दे, यक्स अधिक 25 बरोबर यक्स अधिक 25 बरोबर किती 40. यक्स अधिक 25 बरोबर किती 40. यक्स अधिक 25 बरोबर किती 40. तर बघ एक्सची किंमत काढायची आपल्याला. काची किंमत काढायची, एक्सची किंमत काढायची. यक्स अधिक 25 बरोबर किती 40. तर आपल्याला किंमत कशाची काढायची, एक्सची. तर भावा हे प्लसचं चिन्ह आहे. आता बघ हा एक्स आहे आणि हा काय आहे, संख्या आहे. मग हे प्लसवाला जो चिन्ह आहे इथं बरोबरचं चिन्ह आहे, तर प्लसवाला कार्य करता तिकडे जाऊन काय होईल, मायनस होईल. काय होईल, मायनस. म्हणजे यक्स बरोबर 40 वजा 25. 40 वजा काय होईल, 25. म्हणजे 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 अधिक 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 म्हणजे प्लस अधिकच्या चिन्हाची जागा बदलली की ते चिन्ह वजाचे होते. मग बघ भावा, आता पहिल्या लक्षात काय म्हणतो ते, हे बघ, यक्स अधिक 25 बरोबर किती 40. तर यक्स बरोबर 40 वजा काय 25. म्हणजे काय आलं, हा मायनसवाला प्लसवाला तिकडे जाऊन काय झाला, प्लस. म्हणजेच यक्स बरोबर 40 वजा 25 म्हणजेच किती झाले, वजाबाकी किती आले भावांनो. हे बघ, 40 मधून 25 गेले, किती राहिले 15. किती राहिले 15. म्हणजे यक्षी किंमत किती आली 15. काय म्हणलं मी, हे बघ, हा प्लसवाला 25 इकडे जाऊन काय होईल, मायनस होईल. काय होईल, मायनस. म्हणजे अधिकच्या चिन्हाची जागा बदलली की चिन्ह काय होते, वजाचे होते. चिन्ह काय होते, वजाचे. बघ नेक्स्ट एक्झाम्पल घेतो, 1-2 मी लिहिले. तर यक्स अधिक 45 बरोबर 60. तर यक्स बरोबर किती, यक्स बरोबर किती. मग भावा हा 50 कसा आहे, प्लस आहे. म्हणजे यानं जर जागा बदलली इकडं तर काय होईल, हा जागा बदलली तर प्लसवाला काय होईल, मायनस. म्हणजे यक्स बरोबर 60 जाग्यावर आहे. आपण जागा बदलायला कोणाची, ज्याची जागा प्रॉपरली बदलल्या जाते त्याच्याच चिन्हाचा फक्त बदल होतो. म्हणजे जागा बदलली कशाची, आपण या 45ची. म्हणजे हा 45 प्लसवाला इकडे जाऊन काय झाला, मायनस. म्हणजे 60मधून 45 गेले, किती राहिले 15. किती राहिले 15. म्हणजे यक्षी किंमत किती आली, 15. यक्षी किंमत किती आली, 15. एकदम नॉर्मल बोलालो. यक्षी किंमत किती आली, 15. तर यक्षी किंमत आली भावा 15. किती आली, 15. हे बघ, अजून एक एक्झाम्पल घेतो, लक्ष दे. काय म्हणलं बघ, मी लिहिलं यक्स अधिक 80 बरोबर, इथं लिहिलं समजा 45. यक्स अधिक 80 बरोबर काय लिहिलं 45. तर यक्षी किंमत किती. तर भावांनो एकदम सिंपल लॉजिक आहे, साधं आहे. जागा या 80ची बदलणार आहे, इकडे जाऊन काय हा मायनस होईल. म्हणजे यक्स बरोबर यक्स जागेवर आहे आणि 45 पण जागेवर आहे. आता जागा बदलली कशाची राजा, या 80ने जागा बदलली. 80ची जागा बदलली तर 80 प्लसवाला इकडे जाऊन काय होईल, वजा होईल. काय होईल, इकडे जाऊन वजा. म्हणजे वजा 80. मी पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, विरुद्ध चिन्ह असतील तर वजाबाकी करणे. इथं एक प्लस होता, हा मायनस होता, म्हणून काय केली याची वजाबाकी. मग 45 प्लस आहे आणि 80 काय मायनस आहे. म्हणजे याचा अर्थ चिन्ह कसे, विरुद्ध आहे. विरुद्ध चिन्ह असतील तर वजाबाकी करणे. म्हणजे 75 80 नाही जाणार, 80तून 45 गेला, किती राहिला, 80तून 45 गेला, किती राहिला. तर भावा हे राहिला 35. किती राहिला 35. पण मी तुला अजून एक सांगलं होतं की मोठ्या संख्येचं चिन्ह देणे. म्हणजे 80तून 45 गेला, राहिले किती 35. पण 35 कसे मायनस. का बरं, कारण मोठी संख्या मायनस आहे, या कारणास्तव या चिन्ह कसं आलं, -35. चिन्ह कसं आलं, -35. तर बघा भावांनो, अजून एक्झाम्पल घेतो 1-2, एकदम सोपं आहे. बघा आता मी एक्झाम्पल देतो. बघ काय म्हणते, यक्स अधिक 100 बरोबर 60. तर यक्स बरोबर क्वेश्चन मार्क, एक्स बरोबर किती. तर भावा
हे बघ हा प्लसवाला जो आहे हा इकडे जाऊन काय होईल मायनस होईल, काय होईल मायनस होईल. म्हणजे यक्स जाग्यावर आहे, 60 पण जागेवर आहे. हा प्लसवाला तिकडे जाऊन काय होईल मायनस होईल, प्लसवाला तिकडे जाऊन काय होईल मायनस होईल. म्हणजे हा 100 जो प्लस होता हा कशामध्ये गेला वजामध्ये गेला, कशामध्ये गेला वजामध्ये. तर 60तून 100 जात नाही म्हणजे 100मधून 60 गेले, 100मधून 60 गेले, 100मधून 60 गेले. तर 100मधून 60 गेले उरले किती 40, उरले किती 40. पण या दोघांपैकी मोठी संख्या कोणती, मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठ्या संख्येचे संख्येचे चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह कोणते भावा, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस म्हणजे -40, किती आलं -40. मोठ्या संख्येचं चिन्ह किती आलं -40, मोठ्या संख्येचं चिन्ह किती आलं -40. ठीक आहे, तर पहा आता मोठ्या संख्येचं चिन्ह आलं -40 म्हणजे मग किती आलं -40. मग आता मला सांग नेक्स्ट एक्झाम्पल बघतो मी, एकदम सोपं एक्झाम्पल देतो. बाय एक्झाम्पल काय म्हणते, मी म्हणतो भावा यक्स अधिक 40 बरोबर 17. तर यक्स बरोबर क्वेश्चन मार्क, यक्स बरोबर क्वेश्चन मार्क. तर यक्स बरोबर क्वेश्चन मार्क. मग राजांनो माझं म्हणणंच काय, माझं म्हणजे मग म्हणणं काय की हा प्लसवाला इकडे जाऊन काय होईल मायनस होईल, प्लसवाला इकडे जाऊन काय होईल मायनस होईल. म्हणजे हा जो जाईल हा वजामध्ये जाईल, कशामध्ये जाईल वजामध्ये. म्हणजे यक्स बरोबर 17 जाग्यावर आहे, ही प्लसवाला तिकडे जाऊन काय होईल मायनस, प्लसवाला तिकडे जाऊन काय होईल मायनस. मग मला सांग राजा 17तून 40 जाते का, नाही. तर 17तून 40 जात नाही. मग 40मधून 17 गेले किती राहिले, 40मधून 17 गेले किती राहिले, तर किती राहिले 23. कारण 23, 40मधून 17 गेले राहिले 23. मोठ्या संख्येचे चिन्ह कोणतं मायनस म्हणजे -23. किती आलं -23. किती आलं राजांनो -23. म्हणजे याचं जे उत्तर आलं याचं उत्तर किती आलं -23. उत्तर किती आलं -23. क्लिअर, याचं उत्तर किती आलं -23. ओके, एकदम सिंपल आहे. आपण आरामात एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ, थोडं आरामात सांगतो, पद्धतशीर परत निवांत सांगतो. बघ आता भावा याचं म्हणणं काय राजांनो, बघ आता लक्ष दे. जर समजा असं लिहिलं मी 40 अधिक यक्स बरोबर 30. ठीक आहे, 30 आणि -15, 30 -15. तर काय होईल दादा, पहिले काय होईल या दोघांची वजाबाकी करून घे. तर 40 अधिक यक्स जाग्यावर आहे बघ, 30तून 15 गेले किती राहिले 15, 30तून 15 गेले किती राहिले 15. आता या 40ची जागा जर बदलली, 40 प्लसवाला तिकडे जाऊन काय होईल मायनस. म्हणजे यक्स बरोबर 15 वजा 40, 15 वजा किती 40. मग 15तून 40 जाणार नाही, 40मधून 15 गेले किती राहिले 25, किती राहिले 25. म्हणजे 40मधून 15 गेले किती राहिले 25. पण 25 मोठ्या संख्येचे चिन्ह कोणते मायनस, म्हणून यक्स बरोबर वजा 25, यक्स बरोबर वजा 25, यक्स बरोबर आली वजा 25. तर भावा हे बघ एक नेक्स्ट क्वेश्चन सोपा सुटसुटीत सांगतो, एकदम सिंपल आहे. बघ काय म्हणतो दादा मी, आता समजा मी म्हणलं 40 अधिक यक्स बरोबर 40 अधिक यक्स बरोबर मी लिहिले सपोज 3 गुणिला 5, 3 गुणिला काय लिहिलं 5. तर पहिले काय होईल भावांनो, या दोघाचा गुणाकार होईल, या दोघाचा काय होईल गुणाकार. म्हणजे 40 अधिक यक्स जाग्यावर आहे, 3 किती 15, 3 किती 15, 3 15. हा 40 प्लसवाला इकडल्या जाग्यावर जाऊन काय होईल मायनस होईल, हा काय होईल वजा होईल, हा काय होईल वजा होईल. मग आता काय होईल यक्स जाग्यावर आहे, 15 बी जाग्यावर आहे, तर 40 तिकडे जाऊन काय झालं मायनस. मग 40मधून 15 गेले राहिले किती, 40मधून 15 गेले राहिले किती 25. पण मोठी संख्या कोणती 40, म्हणजे -25. म्हणजे यक्स बरोबर -25, यक्स बरोबर -25. एकदम सोपं आहे, सुटसुटीत आहे, सरळ आहे, काहीच नाही. चिन्हाचा फक्त बदल करायचा, चिन्हाचा बदल काय प्लसवाला कार्यकर्ता तिकडून काय करायचा मायनस. आणि मग मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे विरुद्ध चिन्हाची वजाबाकी करणे, विरुद्ध चिन्हाची वजाबाकी करणे, बाकी काही लोड घेण्यासारखा विषय नाही. विरुद्ध चिन्हाची काय करणे राजा, वजाबाकी करणे, काय करणे वजाबाकी करणे. एकदम सिंपल बोलायला लागलो, डोसकं खायचं काम नाही, एकदम साधं सांगायला लागलो. ओके डन, काय अडचण नाही. आता बघ राजा मी एकदम सिंपल घेतो, 4 यक्स ठीक आहे अधिक 20 बरोबर 3 यक्स अधिक 30. मग यक्स बरोबर किती, 4 यक्स अधिक 20 बरोबर 3 यक्स अधिक 30. तर यक्स बरोबर किती भावा, काहीच नाही, एकदम सोपं आहे. यक्सवाली गँग एकीकडे घ्यायची आणि संख्यावाली गँग एकीकडे घ्यायची. म्हणजे संख्या एका साईडला आणि यक्स एका साईडला, म्हणजे दोन्ही काय झाल्या दोन्हीकडे. ठीक आहे, इथं काय घ्यायचा एक्स एका साईडला आणि काय घ्यायची संख्या एका साईडला. मग आता बघ काय होईल, मी आता बघ हा 3 यक्स इकडून काय करतो मायनस आणि हा 20 इकडून काय करतो मायनस. म्हणजे पहिली मुद्दा शिकालो फक्त आपण, प्लसवाला कार्यकर्ता मायनसमध्ये जातो, प्लसवाला कार्यकर्ता कुठं जातो मायनसमध्ये. म्हणजे हा 4x जाग्यावर आहे राईट, 3 इकडून काय होईल -3x होईल, काय -3x. म्हणजे
30 पण जाग्यावर आहे. जागा बदलली कोणाची? ज्याची जागा बदलल्या जाते फक्त त्याचंच चिन्ह बदलते. म्हणजे मी लिहितो इथं, ज्या ज्या ज्याची ज्याची जागा जागा बदलली जाते त्याच्या चिन्हात बदल होतो. त्याच्या चिन्हात बदल होतो. म्हणजे अधिकवाला असेल तर काय होतो? मायनस. अधिकवाला असेल तर काय होतो? मायनस. म्हणजे पाय भावा, म्हणजे हा 20 इकडे जाऊन काय होईल? -20 की झाला -20. म्हणजे 4x मधून 3x गेले, उरला किती? x. तर x बरोबर किती आला? 10. x बरोबर किती आला? 10. काऊन की बघ, 30तून 20 गेले किती राहिला? 20. 30तून 20 गेले किती राहिला? 20. 30तून 20 गेले किती राहिला? 30तून 20 गेले किती राहिले? 10. किती राहिला? 10. हे बघ, हे मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्याची जागा बदलली जाते त्याच्या चिन्हात काय होतो? बदल होतो. प्लसवाला कार्यकर्ता मायनस. पहिली मुद्दा सांगालो, प्लसवाला कार्यकर्ता मायनस. हे इथे कुठं सर? याचं जागजागी प्रत्येक टॉपिकमध्ये काम असते. असं अलग लक्षात, याचं जागी एकदम बेसिक टॉपिकमध्ये ते काम असते, सर्वीकड काम असते याचं. त्याच्यामुळं लोड घ्यायचं काम नाही. याचं जागेवर काम पडते, पर्सेंटेजमध्ये काम पडते, संख्यानाच्या टॉपिकमध्ये काम पडते, सगळीकडे काम पडते. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. तर परत सांगतो भावांनो, एक एक्झाम्पल लक्ष द्या. तर लक्ष द्या, मी लिहिले तर 5x अधिक 40 बरोबर 3x 3 नाही, लक्ष द्या, ठीक आहे, 4x वजा 40. तर x बरोबर किती? हा बघ, हा भावा, हा x इकडून काय होईल? मायनस. हा 40 इकडे जाऊन काय होईल? मायनस. म्हणजे या दोघाच्या चिन्हात बदल जर झाला तर या चिन्ह काय होतील? वजा होतील. काय होतील? वजा. मग मला सांग, 5x वजा 4x -40 जाग्यावर आहे. हा प्लसवाला तिकडे जाऊन काय होईल? मायनस होईल. प्लसवाला तिकडे जाऊन काय होईल? मायनस. मग आता मला सांग, 5x मधून 4x गेले, उरला किती? x. उरला किती? x. म्हणजे याचा अर्थ -40 आणि -40 चिन्ह समान आहे. चिन्ह काय? समान आहे. म्हणून मी सांगलं होतं राजांनो तुम्हाला, पहिला ज्यानं व्हिडिओ प्रॉपरली पाहिला, त्याची प्रॅक्टिस केली, एकदा नाही समजला, दोनदा पाहायचा, दोनदा नाही समजला, तीनदा पाहायचा, पण तेच समजल्याशिवाय पुढचे व्हिडिओ पाहण्यात काही फायदा नाही. मग सारख्या चिन्हाची काय करायची? बेरीज. मग आता बेरीज येईल किती? 40 किती? 80. आणि मोठ्या संख्या दोन्ही मोठे सारख्याच संख्या, म्हणजे याचा अर्थ -80. म्हणजे x बरोबर आला -80. x बरोबर किती आला? -80. x बरोबर आला -80. x बरोबर किती आला? -80. पहिला मुद्दा सगळ्याला क्लिअर झालेला असेल. प्लसवाला कार्यकर्ता मायनस, प्लसवाला कार्यकर्ता मायनस, प्लसवाला कार्यकर्ता मायनस. एकदम पहिला मुद्दा क्लिअर कट होणं गरजेचं आहे. एकदम क्लिअर कट होणं गरजेचं आहे. जागा बदलली तर काय होते? अधिकची जागा बदललीत काय होते? वजा होते. अधिकची जागा बदललीत काय होते? वजा होते. अधिकची जागा बदललीत काय होते? वजा होते. आता ही झाली अधिकची जागा वजा. अधिकची जागा काय झाली? वजा. अधिकची जागा बदलल्या गेली तर ती काय होते? वजा होते. ती काय होते? वजा होते. बघ भावा, आता नेक्स्ट एक्झाम्पल सांगतो. नेक्स्ट सांगतो थोडं. आता बघ, मी काय म्हणलो राजा, मी एकदम सोपं सांगतो, एकदम सरळ सुटसुटीत. मग म्हणणं काय राजांनो, आता बघ, टाईप नंबर 2 म्हणलं तरी चालते किंवा याचा 2 नंबर म्हणलं तरी चालते. म्हणजे कसं? अधिकवालं काय झालं? वजा. इथं काय होईल? वजा वजा चिन्हाची वजा चिन्हाची वजा चिन्हाच्या संख्येची वजा चिन्हाच्या वजा चिन्हाच्या वजा चिन्हाच्या 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 संख्येची वजा चिन्हाच्या संख्येची जागा बदलली की त्याचे चिन्ह अधिक होते त्याचे चिन्ह अधिक होते. म्हणजे वजा या चिन्हाची जागा जर बदलल्या गेली तर त्याचं चिन्ह काय होते? अधिक होते. त्याचे चिन्ह काय होते? अधिक होते. हे बघ, याच्या अगोदर जे पाहिलं आपण, अधिक या चिन्हाची जागा बदलली तर काय होते? वजा. आणि वजाची जागा जर बदललीत काय होते? अधिक. एक्झाम्पल देऊन सांगणार, आपण टेन्शन घ्यायचं अजिबात नाही. मग भावा आता एकदम सिंपल साधं सरळ सांगतो, लक्ष दे राजांनो, काय टेन्शन घ्यायचं अजिबात नाही. तर बघा, आता मी काय म्हणतो, समजा मी लिहिलं x वजा 10 आणि बरोबर लिहिलं 17. एक्झाम्पल काय लिहिलं? x वजा 10 बरोबर काय लिहिलं? 17. x वजा 10 बरोबर 17. x वजा 10 बरोबर 17. तर x वजा 10 बरोबर किती आहे? 17. म्हणजे याचा अर्थ x चिन्ह जाग्यावर आहे, 17 पण जाग्यावर आहे. जी संख्या बदलली
ज्याची जागा बदलली त्याच्याच चिन्हात बदल करायचा, बाकीच्यामध्ये बदल करायचा नाही नाही नाही. ओके. आता भावा, हा मायनसवाला इकडं जाऊन काय होईल, प्लस होईल. मायनसवाला काय होईल, प्लस होईल. म्हणजे प्लस झाला किती, 10. प्लस झाला किती, 10. कारण मायनसवाला इकडे जाऊन काय झाला, प्लस. मग 17 अधिक 10 किती झालं, 27. म्हणजे यक्स बरोबर किती आलं, 27. यक्स बरोबर किती आलं, 27. तर राजांनो, यक्स बरोबर आला 27. एक्स बरोबर किती आला, 27. म्हणजेच यक्स बरोबर किती आलं, 27. एक्स बरोबर किती आलं, 27. पहा आता एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊन सोपं सांगतो राजा. यक्स वजा 40 बरोबर 25. तर यक्स बरोबर किती. तर यक्स बरोबर क्वेश्चन मार्क, यक्स बरोबर किती. पहा आता यक्स जागेवर आहे, 25 पण जागेवर आहे. 25 पण काय जागेवर आहे. हा मायनसवाला इकडे जाऊन काय होईल, प्लस होईल. हा मायनसवाला इकडे जाऊन काय होईल, प्लस होईल. ज्याची जागा बदलली त्या चिन्हात बदल होतो. वारंवार सांगायला लागलो, एकच गोष्ट लक्षात ठेव, ज्या संख्येची जागा बदलली त्या चिन्हाच्या चिन्हात काय होईल, बदल. बाकीचा विषय घ्यायचं काम नाही. म्हणजे मायनसवाला इकडं जाऊन काय होईल, प्लस होईल. राजा तर काय होईल, 40. काय होईल, 40. मग 25 अधिक 40 तर किती होईल, 65. म्हणजे यक्स बरोबर किती आलं, 65. एक्स बरोबर किती आलं, 65. मी काय केलं, हा मायनसवाला तिकडे जाऊन काय केला, प्लस केला. मायनसवाला तिकडे जाऊन काय केला, प्लस केला. बघ भावा, आता लक्ष दे, मी लिहिला यक्स राईट वजा 30 बरोबर -30. -30 काय होईल. आता लक्ष दे राजा, एकदम सिंपल आहे, सिंपल आहे, सिंपल आहे, सिंपल आहे. टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात अजिबात नाही. आता बघ, जागा बदलणार कोणाची, या -30ची. इकडे जाऊन काय होणार, तो प्लस होणार. म्हणजे यक्स जागेवर आहे, 30 पण जागेवर आहे. हा मायनसवाला तिकडे जाऊन काय होईल, प्लस होईल. म्हणजे प्लस किती, 30. तर 30 आणि 30 किती राजा, 60. सॉरी 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 सॉरी, हा मायनस आहे. पुन्हा सांगतो, लक्ष द्या राजा. हे बघ, हा मायनसवाला जागेवर आहे राईट. हा मायनसवाला तिकडे जाऊन काय होईल, प्लस होईल. मायनसवाला तिकडे जाऊन काय होईल, प्लस होईल. बघ लक्ष नाही, मी जागा बदलली याची. हा मायनसवाला तिकडे जाऊन काय झाला, प्लस. मग आता हा प्लस आहे, हा मायनस आहे. मी काय बोललो होतो, विरुद्ध चिन्ह. विरुद्ध चिन्ह व्हिडिओ क्रमांक 1. विरुद्ध चिन्ह असतील तर त्याचे काय करतो, वजाबाकी. काय करतो, वजाबाकी. मग 30तून 30 गेले किती राहिले, 0. 30तून 30 गेले किती राहिले, 0. म्हणजे याचं जे उत्तर आलं त्याचं उत्तर किती आलं, 0. याचं उत्तर किती आलं, 0. हे बघ, एखादं नेक्स्ट एक्झाम्पल घेतो मी भावा, लोड न घेऊ. y वजा 40 बरोबर -30. y वजा 40 बरोबर -30. y वजा 40 बरोबर -30. मग राजा, हा जो मायनसवाला 40 आहे इकडे जाऊन काय होईल, प्लस होईल. म्हणजे y बरोबर -30 जागेवर आहे. हा मायनसवाला इकडे जाऊन काय होईल, अधिक होईल. काय होईल, अधिक होईल. हा मायनसवाला जर अधिक झाला तर अधिक काय होईल, 40 होईल. अधिक काय होईल, 40. मग 40मधून 30 गेले, कारण कसा हा मायनस, हा कसा आहे, प्लस आहे. एक चिन्ह प्लस आहे, एक चिन्ह मायनस आहे. मग विरुद्ध चिन्ह आहे. चिन्ह जर विरुद्ध असेल तर टकाटक काय होईल, त्याची टकाटक त्याची वजाबाकी होईल. 40मधून 30 गेले किती राहिले, 10. तर 40मधून 30 गेले किती राहिले, 10. तर y बरोबर आला किती, 10. y बरोबर किती आला, 10. म्हणजे 40मधून 30 गेले, राहिले किती, 10. राहिले किती, 10. आता मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, प्लस आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, प्लस आहे. म्हणजे इथं प्लसच येईल. इथं काय येईल, प्लस येईल. चिंता करण्याची गरज नाही. एकदम जबरदस्त टकाटक, एकदम सुंदर चालू आहे. आरामात फक्त पाहायचं. चारण्याचा लोड घ्यायचा नाही मित्रांनो. एकदम फक्त हे व्हिडिओ बघताना एकाच गोष्टीची काळजी घ्यायची की मी आरामात शांत चित्तानं पाहणे. एक वेळा नाही समजलं तर 5 खेप पाहणे. पण याच्यात शिवाय बाकी बेसिक काहीच नसते. हे एकदम बेसिक आहे. हे दुसऱ्या तिसऱ्या वर्गातल्या पोरासारखं शिकवायला लागलो राजांनो. लोड घ्यायचा नाही. यम वजा 25 यम वजा 25 बरोबर यम वजा 25 बरोबर यम वजा 25 बरोबर यम वजा 25 बरोबर वजा 70. तर यम बरोबर किती, यम बरोबर किती. तर बाब्या पहा आता यम बरोबर किती म्हणते, यम बरोबर किती. पहा आता काय म्हणते, यम जाग्यावर आहे, -70 जाग्यावर आहे. हा मायनसवाला राजा इकडे जाऊन काय होईल, प्लस होईल. मग हा झाला प्लस, हा काय झाला प्लस. आता बघ, -70 आहे आणि प्लस काय 25 आहे. चिन्ह विरुद्ध, चिन्ह काय विरुद्ध. चिन्हाचा खेळ राजा. चिन्ह जर विरुद्ध असेल तर काय होईल, वजाबाकी. 70मधून 25 गेले भावांनो, 70मधून 25 गेले. तर 70मधून जर 25 गेले तर उरले किती, 45. उरले किती, 45. मग 45 उरले तर 45 मोठ्या संख्येत चिन्ह कोणते, मायनस. म्हणजे -45. किती आलं, -45. मायनस किती आलं, 45. एकदम मी पॉईंटचं घेतो. पॉईंटचं घेण्यामागचं कारण एकच आहे, कारण पॉईंटची वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार टकाटक शिकवलेलं आहे. म्हणून मला पॉईंटचं घ्यायला काही अडचण नाही. कारण याच्या अगोदरच्या आपण व्हिडिओमध्ये ह्या सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. सपोज तुम्ही लिहिला यक्स वजा 2.5 बरोबर 3.18.
तर यक्स बरोबर किती 3.18 तर यक्स बरोबर किती तर राजा लक्ष दे हा मायनसवाला इकडे जाऊन काय होईल प्लस होईल मायनसवाला इकडे जाऊन काय होईल प्लस होईल म्हणजे यक्स जागावर आहे 3.18 पण काय जाग्यावर आहे तर हा मायनसवाला तिकडे जाऊन काय होईल प्लस होईल तर 2.5 तर याची बेरीज आपण भावांनो केली संख्या मोठी कोणती आहे 3.18 मोठी 2.5 पेक्षा मग काय करतो आपण 3.18 पॉईंटच्या खालं पॉईंट चिपकून 2 इथं लिहिला 5 मी याच्यानंतर हे 2.5 आहे मी याला जर समजा 2.50 लिहिलं 2.500 लिहिलं काही फरक पडत नाही या संख्येचा अर्थ 2.5च होतो या संख्येचा अर्थ 2.5 होतो म्हणजे इथे एक शून्य देतो या दोघांची बेरीज करायला राईट तर 8 आणि 0 किती 8 5 आणि किती 6 पॉईंटच्या खालं पॉईंट 3 आणि 2 किती 5 म्हणजे यक्स बरोबर दाद्यांनो यक्स बरोबर 5.68 यक्स बरोबर 5.68 म्हणजे भावा भैया मित्रा यक्स बरोबर 5.68 यक्स बरोबर 5.68 यक्स बरोबर 5.68 तर हे झालं बघ लक्ष दे मी काय केलं हा मायनसवाला तिकडे जाऊन काय केला प्लस केला मायनसवाला तिकडे जाऊन काय केला प्लस केला अजून सांगतो टेन्शन अजिबात घ्यायचं नाही बघ भावड्या कधी कधी काय राहते दाद्या 2.5 वजा यक्स बरोबर बरोबर मी लिहिले समजा 1.5 लिहिले 1 पॉईंट काय लिहिलं 5 मग सर अशा वेळेस करायचं तर नेमकं काय करायचं बाबा आता आता काय करशील सिंपल एकदम लॉजिक टकाटक क्लिअर टकाटक काय टेन्शन घ्यायचं अजिबात नाही जागा बदलायची कोणाची ही मुद्दा महत्त्वाचा आहे काहीच नाही एकदम सोपं आहे हा मायनसवाला एक्स इकडे येऊन लिहायचा प्लस होईल आणि हा प्लसवाला इकडे येऊन काय करायचा मायनस म्हणजे 2.5 जाग्यावर हा इकडे येऊन काय होईल -1.5 आणि हा मायनसवाला एक्स इकडे येऊन काय होईल प्लस हा मायनसवाला एक्स काय होईल तिकडे जाऊन प्लस म्हणजे राजा परत बोलतो हे बघ हा मायनसवाला प्लस इकडे येऊन काय केला मायनसवाला काय झाला प्लस आणि हा प्लसवाला काय झाला मायनस मग 2.5 मधून 1.5 गेले म्हणजे 2.5 मधून 1.5 गेले उरला किती 5 5 गेले 0 पॉईंटच्या खाली पॉईंट आणि ते उरला किती 1 म्हणजे याचा अर्थ याची वजाबाकी किती आली 1.0 त्या शब्दाचा अर्थच काय x बरोबर 1 कारण हे तुला मी सांगितलेलं आहे किंवा लक्ष दे हा क्वेश्चन आपण असाही टॅकल केला असता कसा सर सांगतो कसा 2.5 वजा x बरोबर 1.5 तर राजा मायनस यक्स जाग्यावर आहे 1.5 पण जाग्यावर आहे हा प्लसवाला इकडे नेऊन काय करायचा मायनस म्हणजे हा -2.5 पण भावड्या काय होईल की आता 1.5 मधून नाही जाणार 2.5 मधून 1.5 गेला उरला किती 1 उरला किती 1 पण 1 कसा मायनस 1 कसा मायनस मग आता हा -x आहे आणि हा पण मायनस आहे म्हणजे दोन्ही साईडला मायनस असल्या कारणामुळे हा मायनस कटल म्हणजेच x बरोबर किती आला 1 x बरोबर किती आला 1 एकदम सिंपल सोपं सरळ सुटसुटीत एक्झाम्पल आहे म्हणजे x बरोबर आला किती 1 x बरोबर किती आला 1 दोन्ही साईडने केला विचार काही टेन्शन घ्यायचं काम नाही एकदम सरळ सिंपल लॉजिक आहे ठीक आहे भावा परत एक दोन एक्झाम्पल आरामारामाने सांगतो चिंता करायची अजिबात नाही असो बघ आता जर समजा राजांनो काय दिलं लक्ष दे याचं काम आपल्याला बोडोमासमध्ये पडणार आहे बोडोमासमध्ये मी एक्झाम्पल घेतो बोडोमासमध्ये याचं काम पडते राजा बोडोमासमध्ये कसं काम पडते सांगतो आता एक एक्झाम्पल घेतो साधं म्हणजे असं राहते x वजा 30 अधिक 40 बरोबर 70/2 अशा टाईपमध्ये असते ते आता इतकं नाही घेत मी जास्त 70/2 नाही करत नॉर्मल लिहितो 70 नॉर्मल काय लिहितो 70 तर x बरोबर किती तर भावा पहिला मुद्दा आहे या दोघांची पहिली वजाबाकी होईल काऊन कारण हा या संख्या आहेत x मायनस होणार नाही xचा काही संबंध नाही कारण त्या संख्या आहेत बाकीच्या काय आहेत संख्या म्हणजे 40 मधून 30 गेले उरले किती 10 तर x अधिक 10 किती 10 बरोबर किती 70 काऊन राजा कारण 40 प्लस आहे आणि 30 काय मायनस आहे 40 प्लस आहे आणि 30 काय मायनस आहे मग 40 मधून 30 गेले 40 मधून किती गेले 30 राहिले किती 10 तर पहा आता हा प्लसवाला इकडे जाऊन काय होईल मायनस म्हणजे x बरोबर 70 वजा 10 70 वजा किती 10 तर x बरोबर 70 मधून 10 गेले उरले किती 60 म्हणजे x ची किंमत आली किती 60 x ची किंमत किती आली 60 टेन्शन घ्यायचं नाही आरामात शांततेने सांगायला लागलो हे एक्झाम्पल आपण परत बोडोमासमध्ये असे एक्झाम्पल खूप सारे घेऊ म्हणजे तुमचे डाऊट सगळे क्लिअर होऊन जातील फक्त मी तुम्हाला आता थोडं बेसिक सांगण्याचा प्रयत्न करायला लागलो मला म्हणायचं काय दाद्या की पाय 4x वजा 30 बरोबर 3x आणि समजा -30 तर x बरोबर किती काय करशील x एका साईडला करशील आणि संख्या एका साईडला करशील तर x हा इकडे येऊन काय होईल मायनस होईल हा 30 इकडे जाऊन काय होईल प्लस होईल आता दोन्ही मिक्स करायला मी प्लसवाला मायनस आणि मायनसवाला प्लस
प्लसवाला मायनस आणि मायनसवाला प्लस. मग आता भावड्या हा जो 4x जाग्यावर आहे, हा 4x काय जाग्यावर आहे, हा 3x इकडे येऊन काय होईल मायनस होईल, 3x काय होईल मायनस होईल बरोबर. -30 पण जाग्यावर आहे आणि हा प्लसवाला मायनस तिकडे जाऊन काय सॉरी मायनसवाला काय होईल प्लस होईल म्हणजे +30. तर 4x मधून 3x गेले उरला किती x, याचा अर्थ 30तून 30 गेले किती राहिले 0, कारण हा मायनस हा कसा आहे प्लस आहे. एक मायनस आणि एक कसा आहे प्लस आहे. ठीक आहे, एक मायनस आहे एक प्लस आहे म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर किती आलं भावा 0. याचं उत्तर किती आलं 0. म्हणजे 30तून 30 गेले किती उरले 0, 30तून 30 गेले किती उरले 0. एकदम सोपं सुटसुटीत सरळ सांगायला लागलो, काही लोड घेण्यासारखा विषय नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची दाद्यांनो की प्लसवाला मायनस, मायनसवाला प्लस. अजून खूप सारे भरपूर सांगणार आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके, लोड घ्यायचा अजिबात नाही. पहा आता मी काय म्हणलो दाद्या, x वजा 40 बरोबर x वजा 40 बरोबर 2x आणि -10, 2x -10. मग आता असे वेळेस काय करायचं सर, काहीच नाही. हा x इकडे येऊन काय करायचं मायनस, कारण कधी संख्या लक्षात ठेवायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होत असते, म्हणून लहान संख्या मोठीकडे न्यायची, लहान संख्या काय करायची मोठीकडे न्यायची. मग आता काय होईल भावा, हा इकडे नेला, मग आता हा 10 इकडे आण, कारण मायनसवाला काय होईल प्लस होईल, म्हणजे हा -40 जाग्यावर राहील, कारण हे चिन्ह मायनसचं कोणासाठी 40साठी. हा मायनसवाला इकडून काय होईल प्लस होईल 10, 2x जाग्यावर आहे, 2x काय जाग्यावर आहे, हा x काय होईल इकडून मायनस होईल, x काय होईल मायनस होईल. मग आता बघ हा मायनस हा प्लस आहे, चिन्ह विरुद्ध आहे, चिन्ह काय विरुद्ध आहे. चिन्ह जर विरुद्ध असतील तर भावांनो त्याची वजाबाकी करणे, चिन्ह विरुद्ध आहे त्याची काय करणे वजाबाकी. तर 2x मधून x गेला उरला किती x, आणि 40 मधून 30 गेले 10 गेले उरले किती 30, पण मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, म्हणजे याचा अर्थ हे झालं -30. x बरोबर काय झालं -30. दोनच गोष्टी क्लिअर केल्या. अधिकच्या चिन्हाला जर बदलायचं असेल तर मायनस होईल, आणि मायनसच्या चिन्हाला जर बदलायचं असेल तर अधिक होईल. बाकीची गोष्ट टेन्शन घ्यायचं काम नाही. गुणाकारातलं भागाकारात, भागाकारातलं गुणाकारात जाते कसं ते आपण पाहणार आहोत, त्याचा लोड घ्यायचा अजिबात नाही. तर भावा हे एकदम सिंपल सरळ सरळ सांगितलं मी तुला. काय करायचं, बेरजेतलं वजाबाकीत, वजाबाकीतलं बेरजेत. मी काय करतो, एकच व्हिडिओ जर केला तर खूप मोठा होतो, मी 30 ते 40 मिनिटाचे व्हिडिओ टाकतो, म्हणजे लोड घेण्यासारखा विषय राहणार नाही. आणि मी आता याचे काय करतो, हे बघ हे झाला बेरीज आणि वजाबाकीचा कन्सेप्ट. बेरजेतलं वजाबाकीत, वजाबाकीतलं बेरजेत, बेरजेतलं वजाबाकीत आणि वजाबाकीतलं बेरजेत, टकाटक झाला लोक गोष्टी. पाहता तर दुसरं जे आहे गुणाकारातलं भागाकारात आणि भागाकारातलं गुणाकारात, तर त्याला थोडं वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. ते थोडं जास्त होईल, म्हणजे त्याला लागेल कमीत कमी आपल्याला लागतील 40 मिनटं. ठीक आहे, तर त्याला वेळ लागेल, मग व्हिडिओ थोडा मोठा होईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ 25-30 मिनटाचा सफिशियंट आहे, मोर दॅन. तर मी याची एक्झाम्पल देतो भावांनो तुम्हाला. तर एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करणे. एक्झाम्पल नंबर 1, x अधिक 40 बरोबर 70. x बरोबर किती 2 नंबर. x वजा 30 बरोबर 70, तर x बरोबर किती 3 नंबर. y वजा 40 बरोबर -30 बरोबर आहे 4 नंबर. m वजा अधिक 40 बरोबर 100. ठीक आहे, तर 5 नंबर. p वजा 40 बरोबर वजा 80. ठीक आहे, 6 नंबर. n वजा 150 बरोबर 300. ठीक आहे, 7 नंबर. x वजा 10 बरोबर वजा 15. 8 नंबर. m वजा 10 बरोबर -99. राईट. परत x वजा 2.3 बरोबर 4. 9 नंबर. 10 नंबर. x वजा 17 बरोबर 4.5. ठीक आहे. 11 नंबर. x वजा 18 किंवा अधिक 8 8 8 बरोबर 7.5, तर x बरोबर. परत काय म्हणतो मी 12 नंबर. x वजा 10 बरोबर 8, तर x बरोबर किती 13 नंबर. y अधिक 40 बरोबर 70 बरोबर 70, y अधिक 40 बरोबर 70, -70 राईट. तर 14 नंबर. x वजा 140 बरोबर 220, तर x बरोबर किती 15 नंबर. x वजा 3.5 बरोबर 17.5 बरोबर किती 16 नंबर. y वजा 3.8 बरोबर -10.2, तर x बरोबर y बरोबर किती 17 नंबर. 17 नंबर. 8 वजा x बरोबर 15, तर x बरोबर किती 18 नंबर. y वजा 40 बरोबर
2y वजा 30, तर y बरोबर किती? 19 नंबर 3x वजा 45 बरोबर 2x अधिक 40 बरोबर किती? ठीक आहे. 20 नंबर 5y वजा 10 बरोबर 4y वजा अधिक 30y बरोबर किती? तर भावा हे एकदम सोपे सोपे एक्झाम्पल आहेत. तर हे एक्झाम्पल तू शांततेनं कर. हे एक्झाम्पल करण्यामागचं कारण एकच आहे. हे एक्झाम्पल तू जर प्रॉपरली करशील तर तुला अडचण येणार नाही. मी काय सांगितलं, दोनच गोष्टी, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, दोन गोष्टी सांगल्या. आणि नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये याच गोष्टीचा आपल्याला आधार घ्यायचा आहे. तर गुणाकारातलं भागाकारात आणि भागाकारातलं गुणाकारात मी लहान लहान व्हिडिओ टाकण्यामागचं कारण एकच आहे. कारण एकाच वेळेने मोठमोठे व्हिडिओ टाकले तर त्या गोष्टी कन्सेप्ट समजायला थोडा वेळ लागते. तर त्याच्यामुळे ही गोष्टीचं काळजीपूर्वक करणे. तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करणे ज्याने केलं नाही त्यांनी, आणि आपल्या मित्राला सुद्धा सांगणे. तर फ्री कोर्समध्ये जाऊन सर्वांना तुम्ही जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचा. हे तुमचं कर्तव्य आहे, हे तुमचं काम आहे. माझं काम आहे, मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करेल. तर ठीक आहे मित्रांनो, ओके.